गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. कोल्हापूरची सर्किट बेंच व्हावे यासाठी 6 जिल्ह्यातील वकील व पक्षकार गेल्या 40 वर्षांपासून लढा देतात. या मागणीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे झालेल्या सभेत सकारात्मक ग्वाही दिली. या अनुषंगाने इचलकरंजी बार असोसिएशनचे शिष्टमंडळ खासदार धैर्यशील माने यांनी सर्किट बेंच स्थापनेविषयी चर्चा केली असता येणाऱ्या काळामध्ये सर्किट बेंचसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत व मी पुढाकार घेऊन सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे यासाठी प्रयत्न करीन, अशी खासदार धैर्यशील माने यांनी ग्वाही दिली. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, रत्नागिरी आदी जिल्ह्याचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे व्हावे यासाठी गेल्या 40 वर्षांपासून 7 जिल्ह्यातील वकील आंदोलन करतात, पण अजूनही त्याला यश मिळत नाही. गेल्या महिन्यात कोल्हापूर येथे वकिलांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनावेळी फोनवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे सर्किट बेंच होईल असा आत्मविश्वास वकील संघटनेला दिला होता. त्याच अनुषंगाने इचलकरंजी शहरातील बार असोसिएशनचे पदाधिकारी यांनी खासदार धैर्यशील माने यांची भेट घेऊन त्यांना सर्किट बेंच व्हावे यासाठी विनंती केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकारात्मक आहेत. जसे इचलकरंजी शहराचा न्यायसंकुलाचा प्रश्न मार्गी लावला, तसेच कोल्हापुरातील सर्किट बेंचचा प्रश्न देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मार्गी लावतील याचा पाठपुरावा मी स्वतः करेन. 7 जिल्ह्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. सर्किट बेंच नसल्यामुळे पक्षकारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहरामध्ये सर्किट बेंच व्हावे या मागणीला माझा पाठिंबा आहे. येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर सर्किट बेंच होईल असा आत्मविश्वास खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी शिवराज चिडमुंडे, विवेक कांबळे, शिवकुमार लकडे, अनुराग कुलकर्णी, अल्ताफ मुजावर, सुनील भोसले, विजय शिंगारे, बार असोसिएशनचे वकील व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब परवाच कोल्हापूरला आले होते. वकील बांधवांनी सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा केली आणि सर्किट बेंचची जी फार पूर्वीपासूनची कोल्हापूर जिल्ह्याची किंबहुना ह्या 5 जिल्ह्यांची जी मागणी या ठिकाणी आहे ती लावून धरण्याचा या ठिकाणी प्रयत्न या सर्व मंडळींनी केला. निश्चितच यालाही एक काही दिवसामध्ये मूर्त स्वरूप येईल असं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. येणाऱ्या काळामध्ये सर्किट बेंच ही कोल्हापूर बरोबर इतर 5 जिल्ह्यांची गरज आहे. इथं असणाऱ्या सर्व पक्षकारांची गरज आहे. इथल्या असणाऱ्या सर्व व्यवस्थापनाची गरज आहे आणि ती गरज ओळखून सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी सन्मान्य चीफ जस्टिस साहेबांशी त्यांची चर्चाही या बाबतीतली 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं झाली आहे. अशा पद्धतीचं सुतोवाच परवाच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी केलं. मला निश्चित खात्री आहे की या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये कोल्हापूरला या निमित्तानं सर्किट बेंच लवकरच या ठिकाणी उपलब्ध होईल.